आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या आठवड्याच्या इंडिया नामामध्ये। आणि इंडिया नामाची पहिली बातमी अर्थातच दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचीच असू शकते, कारण यावेळी इतिहास घडलेला आहे। 10 वर्षांनंतर आम आदमी पार्टीची बहुमताची सत्ता बाजूला सरत दिल्लीकरांनी यावेळी कमळ हातात घेतलेला आहे, झाडू सोडलेला आहे, कमळ हातात घेतलेला आहे। आणि भाजपला या निमित्तानं 27 वर्षांनंतर सत्तेत पुन्हा यायला मिळालेला आहे। आणि या निमित्तानं अर्थ काढला जातोय की दिल्लीच्या निकालाचा अर्थ काय आहे। दिल्लीत भाजप 27 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येणार आहे आणि दिल्लीत काँग्रेसचा सलग चौथ्या निवडणुकीत धुव्वा उडालेला आहे, भोपळा फोडता आलेला नाहीये। आम आदमी पार्टी विरोधात बसणार आहे। स्थापनेनंतर दिल्लीत सत्तेत आलेल्या आपची सर्वात नीचांकी कामगिरी आहे आणि 11 वर्षांनंतर दिल्लीत जनतेनं विधानसभेत आपला नाकारलेला आहे। याचे अनेक अर्थ उद्भवतात संभवतात। याचा अर्थ असा की केजरीवालांची प्रतिमा आता पुरेशी ठरत नाहीये का? मधल्या काळात मद्य घोटाळा असेल, शीश महल प्रकार असेल आणि यमुनेमधून विष सोडलं जातंय वगैरे असले दावे असतील, या सगळ्याचा फटका बसलाय का? दुसरीकडे मोदींची छवी, भाजपचं शासन, सुशासन, प्रशासन आणि जोडीला अर्थसंकल्पातली 12 लाखाची मर्यादा असेल किंवा 8वा वेतन आयोग असेल, याचे फायदे झालेत का? आणि तिसरीकडे काँग्रेस पक्षाचं काय? राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी जिथे राहतात, पक्षाचं जिथे राष्ट्रीय मुख्यालय आहे, तिथे एक जागा सुद्धा का मिळवता येऊ नये, याचं गहन गंभीर चिंतन काँग्रेसला करावं लागणार आहे। ही सध्याची स्थिती आहे। यानंतर आपण पाहतोय दिल्लीमध्ये जोरदार आनंदोत्सव साजरा होतोय भाजपकडून आणि आपल्याला जे दिसतायत ते आहेत परवेश वर्मा। परवेश वर्मा हे जायंट किलर आहेत, कारण परवेश वर्मा यांनी थेट अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून हरवलेलं आहे आणि त्यामुळे चर्चा अशी आहे की परवेश वर्मा हेच भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असेल। दोनदा खासदार राहिलेले आहेत, मोठ्या संख्येनं मतसंख्येनं निवडून आलेले आहेत आणि भाजपचा हा एक शहरी चेहरा, दिल्लीतला चेहरा परवेश वर्मा हे ठरू शकतात नवे मुख्यमंत्री। पंतप्रधान मोदी आणि भाजपची ही गेल्या 14 महिन्यामधल्या, गेल्या 1.5 वर्षामधल्या जवळपास 14 निवडणुकातील 9 निवडणुकीतला विजय, 9वा विजय आहे, हेही विशेष। या आम आदमी पार्टीला 10 वर्षांनंतर जी सत्ता गमवावी लागली आहे त्याची एक नाही, दोन नाही, 12 कारणं आहेत। पुढारी न्यूजने ही 12 कारणं शोधून काढलेली आहेत। पाहूया ती कोणती 12 कारणं आहेत। प्रदूषण, पाणी, डागाळलेली प्रतिमा, सत्ताविरोधी लाटेमुळे पराभव, दिल्लीतील प्रदूषणावर मार्ग काढण्यात आप सरकारला वारंवार आलेलं अपयश, दिल्लीतील पाण्याची समस्या ही दिवसेंदिवस वाढतच गेली, भ्रष्टाचाराच्या आरोपांनी केजरीवाल यांची प्रतिमा काळवडली, त्याच्या जोडीला शीशमल प्रकारात सुद्धा समोर आला, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं राहतं घर त्यांनी रिनोव्हेट केलं। भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून जन्म, मात्र दारूच्या परवान्यासंदर्भात दारूच्या प्रकरणामध्ये ते अडकले। सिसोदिया केजरीवाल जेलमध्ये गेल्यानंतर पक्षाची प्रतिमा डागाळली। सरकार आणि नायब राज्यपालांच्या संघर्षालाही जनता कंटाळली। दरवेळी आप सरकारनं बोट नायब राज्यपालांकडे दाखवणं याला जनता कंटाळली आणि राज्य महापालिकेतल्या समस्या तशाच राहिल्यामुळे जनता त्याला सुद्धा नाराज झाली। जनहिताच्या योजना मतदारांना आकर्षित करू शकल्या नाहीत। सत्ता काळात पक्षातही संघर्ष वाढला, अनेक नेते आमदारांनी साथ सोडली। 10 वर्षांनंतर आप सरकारबाबत सत्ता विरोधात लाटही तयार झाली, ज्याचा अंदाज आपला घेता आला नाही। भाजप काँग्रेसप्रमाणे विचारधारेवर आधारित मतदार नसल्याचा हा फटका मानला जातो। आणि या बाबतीतली जी विविध प्रकारच्या कंगोऱ्यांनी विश्लेषण करता येऊ शकतात, कारण दिल्लीतली निवडणूक ही भारताचा, विशेषतः उत्तर भारताचा रोग दाखवणारी निवडणूक आहे। यापुढे सुद्धा बिहारची निवडणूक तोंडावर आहे। आपण बघूयात त्याचे काही आणखी विश्लेषण। जर का आपण बघितलं तर स्थापनेनंतर आपने ही दिल्ली जिंकलेली होती आणि तिसऱ्यांदा त्यांनी निवडणूक आतापर्यंत जिंकत आले होते। दिल्लीतील 3 निवडणुकातला सगळ्यात मोठा पक्ष आम आदमी पार्टी होता, हेही आपल्याला कल्पना आहे। 2 निवडणुकांमध्ये 60 पेक्षा जास्त जागा होत्या। 3 निवडणुकातला हा सगळ्यात मोठा पक्ष केजरीवालांच्या चेहऱ्यामुळे मोठा होत होता। 2013 मध्ये पहिल्याच निवडणुकीत 28 जागा मिळाल्या आणि काँग्रेसबरोबर गेल्यानं टीकेचा मारही सहन करावा लागला। पण त्यानंतर 2015 मध्ये 67 आणि 2020 मध्ये 62 जागा इतकं प्रचंड बहुमत 70 जागांच्या विधानसभेमध्ये आपला मिळाला। 2025 मध्ये दिल्लीची सत्ता त्यांनी आता गमावलेली आहे, त्यामुळे आपला आता दिल्ली परत मिळवणे, पंजाबची सत्ता राखणे आणि भारतात आपला प्रसार करण्यावाचून गत्यंतर नाही। भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून आम आदमी पक्षाचा जन्म झाला होता, मात्र त्यांना आपलं हे भ्रष्टाचार विरोधी मुखवटा, चेहरा जपता आला नाही, कारण त्यांच्यावरच झालेले भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप। त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना यापुढे पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी अधिक वेगळे मुद्दे आणावे लागतील। मात्र एक खरं आहे की कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना आम आदमी पार्टीनं सर्वसामान्यांना, मध्यमवर्गीयांना राजकारणात सक्रिय केलं
अनेक नावं आजही सामाजिक राजकीय क्षेत्रात दिसतात. स्वतः केजरीवाल असतील, मनीष सिसोदिया असतील, प्रशांत भूषण असतील, एकेकाळचे त्यांचे सहकारी योगेंद्र यादव असतील किंवा कुमार विश्वास सारखे कवी असतील जे आता त्यांची साथ सोडून गेलेले आहेत, हे सगळे राजकारणात आले. त्याचं कारण मात्र केजरीवाल आणि त्यांची इंडिया अगेन्स्ट करप्शन, भ्रष्टाचार विरोधी राष्ट्रीय आंदोलन याचा त्यांना नक्कीच फायदा झाला. 2 राज्यात सत्ता त्यांनी मिळवली. स्थापनेच्या 10 वर्षात 2 राज्यात सत्ता हा एक मोठा चमत्कार आहे जो त्यांनी घडवून दाखवला, दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता मिळवत. पण यावेळी गोवा आणि राजस्थान आणि अन्य ठिकाणी ज्यांनी तिथे प्रयत्न केला देशामध्ये आणखी अन्य ठिकाणी जायला, तिथे मात्र केजरीवाल यांना आम आदमी पार्टीला पुरेसं यश मिळू शकलं नाही. हे मात्र त्यांचं एक न्यून म्हणता येईल. त्यांचा होरा होता, अंदाज होता की छोट्या राज्यांमध्ये आपला यश मिळेल म्हणून गोव्यावरती आम आदमी पार्टीनं लक्ष केंद्रित केलं होतं, मात्र तसं झालं नाही. दरम्यान मद्य परवाना घोटाळ्यात केजरीवाल आणि सिसोदियांवर आरोप झाले आणि त्या आरोपांच्या बाबतीत जनतेमध्ये पुरेशा प्रमाणात त्यांना आपली भूमिका, आपली बाजू मांडता आली नाही आणि याचा फटका सुद्धा त्यांना या निवडणुकीत बसायला मिळाला असं आपल्याला पाहायला मिळतंय. यानंतर आता आरुषी मात्र यावेळी विधिमंडळात बघायला मिळणार आहेत. हा एक मोठा दिलासा असणार आहे आम आदमी पार्टीला, ज्या त्यांच्या मुख्यमंत्री होत्या त्या विधिमंडळात दिसणार आहेत. त्यामुळे आपची ही बागडोर स्वतः आरुषीच आता विधिमंडळात सांभाळतील आम आदमी पार्टीच्या वतीनं. दरम्यान दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 27 वर्षापूर्वी सुषमा स्वराज या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यानंतर 3 वेळा काँग्रेसच्या शीला दीक्षित, ज्यांच्या काळात दिल्लीमध्ये मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात झालं, त्या मुख्यमंत्री होत्या. आणि आता आपल्यासोबत आहेत दिल्लीतल्या राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय विश्वविद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड. मिलिंदजी, तुमचं स्वागत आहे इंडिया नामामध्ये. काय प्रमुख निरीक्षणं तुम्हाला वाटत आहेत प्रत्येक पार्टीनुसार, आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस? मिलिंदजी, माझा आवाज येतोय तुम्हाला? मिलिंदजी, माझा प्रश्न होता की आता या घडीला सगळ्यात पहिली 3 निरीक्षणं जर का विचारली तुम्हाला काँग्रेस, भाजप आणि आपच्या बाबतीत, तर काय सांगाल? 2-3 गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आप ही लोकपाल आंदोलनानंतर 2012-13 नंतर उदयाला आलेली पार्टी आहे. हो. या पार्टीनं तसा संघटनात्मक काम करण्याचा त्यांना जो वेळ आहे तो तसा तो कधी मिळाला नव्हता. त्याच्यानंतर की सरकार बनवणारी पार्टी किंवा पक्ष म्हणून दिल्लीत उभा राहिलेली आहे. त्याच्यामुळे आपचा जो 2014, 19, 20 आणि 25 मधला जो बोलबाला होता, म्हणजे मागच्या 10 वर्षामधला, तर तो सरकारी म्हणजे गव्हर्नमेंट स्थापन करणारी पार्टी असा राहिला नाही. आणि ते त्यांनी केलं असताना काही मुद्द्यांवरती त्यांनी, जसं आरोग्य असेल, स्वच्छता असेल, हॉस्पिटल्स असतील, या बसेस असतील, महिलांना फ्री बसेस असतील, विद्यार्थ्यांना आणि महिलांना, तर या मुद्द्यावरती आपचं मॉडेल हे तसं दिल्लीमध्ये आणि देशामध्ये त्या मॉडेलची बऱ्यापैकी चर्चा झालेली आहे. तर हे राहिलेलं आहे. परंतु ही गोष्ट खरी आहे की आपला विशिष्ट प्रकारे त्यांची जी काही छबी आहे त्या छबीच्या पुढे जाऊन संघटनात्मक काम करण्यासाठीचा जी आवश्यकता असते ती काही त्यांनी केलेली नाही. आणि त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की आप 10 वर्षाच्या त्यांच्या सगळ्या कामानंतर आता भाजपाची एका अर्थानं भाजपाची प्रचंड अशी पाताळ यंत्रणा जी आहे ती दिल्लीत कामाला होती. खरं म्हणजे एका केंद्रीय मंत्र्याकडे 2 विधानसभा असं त्यांचं नियोजन होतं. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 1,000 लोकांच्या समोर उभा राहून सभा घेतलेल्या आहेत. म्हणजे अशा एकूण राज्यातल्या 18 भाजपचे जे काही प्रमुख लोक होती, केंद्रीय मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री किंवा तत्सम पद असणारी लोक, तर या सगळ्या मंडळीने प्रचारात मोठ्या हिरिरीनं भाग घेतला होता. तर भाजपचा प्रचार यंत्रणा, त्यांचं नियोजन, त्याच्यानंतर सीबीआय, ईडी किंवा तत्सम गोष्टी, या सगळ्या गोष्टीची चर्चा यापूर्वी झालेली आहे सगळीकडे. तर याचाही एक भाग आहे त्यांच्यावरती झालेले आरोप. तर मला स्वतःला असं वाटतं की एक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे. आणि दुसरा, भाजपनं ज्या मुद्द्यांवरती कॉर्नर केलेला आहे तेच मुद्दे हे आपच्या फॉर्मेशनचे बेसिस राहिलेला आहे. उदाहरणार्थ करप्शन असेल किंवा हिंदुत्वाचा मुद्दा असेल, आप तसा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आता आलं होतं, जसं की पुजाऱ्यांना 18,000 मानधन देणं किंवा यासारख्या घोषणा त्यांनी केल्या होत्या. तर मला असं वाटतं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजप प्रचंड अग्रेसिव्ह होती, हे त्यांच्या पत्त्यावर पडलेलं आहे.
आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती दिल्लीचा वोटर हा कन्व्हिन्स होताच. बरं. म्हणजे भाजपचा 2020चा जो आकडा जर मतदान जर पर्सेंटेज बघितलं तर ते 38% आहे. बरं. म्हणजे जरी 8 सीट निवडून आल्या तरी मतदान हे 38% आहे. याला एक माझ्या मते मिलिंदजी मला आत्ताचं जाण्यापूर्वी मतदान प्रश्न विचारायचा आहे. मिलिंदजी, काँग्रेसला एवढं सगळं होताना आपने स्वतःची राजकारणातली जागा कायम ठेवली आहे दिल्लीतल्या. तो प्रमुख विरोधी पक्ष असणारे, विरोधी पक्षनेते पद असणार आहे त्यांच्याकडे. काँग्रेसला 3 निवडणुकांमध्ये भोपळा फोडता येत नाही. एकदम पहिली निवडणूक सोडून द्यायच्या, आपच्या विरोधात त्यांना 8 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर त्यांना तिसऱ्या या सलग निवडणुकीमध्ये 0 जागा आहेत. याचं काय विश्लेषण आहे? काँग्रेसला का स्वीकारत नाहीये दिल्ली? 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे शीला दीक्षितच्या नेतृत्वाखाली जी काँग्रेस होती तर त्या काँग्रेसच्या विरोधात लोकपाल आंदोलन उभं राहिलं अण्णा हजारेचं. आणि त्या आंदोलनानंतर एक अँटी काँग्रेस सेंटिमेंट जी आहे ती देशातही आली होती आणि तर दिल्लीत तर होतीच होती. तर त्याचा जो फायदा आहे त्याचा तो फायदा त्यावेळेस भाजपा चॅनलाइज करू इच्छित होती, पण ती पडली आपच्या पथ्यावरती, कारण आप पार्टी निर्माण झाली ऑल ऑफ सडन. आणि दुसरा मुद्दा, जो झुग्गी झोपडीमधला दलित असेल, मुस्लिम असेल किंवा मायग्रंट लेबर असेल, वर्कर असेल, हा तसा काँग्रेसचा पारंपरिक वोटर होता. तर हा पारंपरिक वोटर आपकडे शिफ्ट झाला. म्हणजे तुम्ही 2-3 निवडणुकीमध्ये जर काँग्रेसचं वोटिंगचं पर्सेंटेज जर बघितलं तर तसं मागच्या निवडणुकीत 4 होतं, आता ते 2% वोटिंग पर्सेंट वाढलंय त्यांचं. परंतु आजचा जो वोटर आहे तो इसेन्शियली काँग्रेसचा वोटर होता. उदाहरणार्थ झुग्गी झोपडी, झोपडपट्ट्या किंवा तत्सम लोकॅलिटीमध्ये असणारा, आणि त्याचबरोबर एका अर्थानं प्रो गव्हर्नन्स असणारा, अँटी करप्शन असणारा असा भाजपचा वोटरही आपने अट्रॅक्ट केला. मिलिंदजी, हा महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की काँग्रेसचा मताधार, जनाधार कशा प्रकारे घटत गेला, तो आपकडे आणि भाजपकडे कसा गेला. धन्यवाद डॉक्टर मिलिंद आव्हाड, तुम्ही सविस्तर वेळ दिला यासाठी. आपल्यासोबत होते JNUतले प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड.